दोन युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी येमेनवर हल्ल्यांचा आदेश दिलाय। त्यांचं मुख्य लक्ष्य आहे येमेनचे हुती बंडखोर। हुती बंडखोरांना लाल समुद्रातील अमेरिकन जहाजांवर हल्ले केल्यानंतर अमेरिकेच्या लष्करानं हा एअर स्ट्राईक केलाय। यात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झालाय। काय घडलं नेमकं, याचे पुढे काय परिणाम होऊ शकतात, पाहूया एक रिपोर्ट। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जाम संतापले, इतके की त्यांनी त्यांच्या लष्कराला थेट एअर स्ट्राईकचे आदेश दिले। त्यांचा हा राग ओढवून घेतलाय येमेनमधल्या हुती बंडखोरांनी। त्याचं झालं असं की हुती बंडखोरांनी लाल समुद्रातील अमेरिकेच्या जहाजांवर हल्ला केला आणि अमेरिकेनं अध्यक्षांच्या आदेशानंतर त्याला चोख प्रत्युत्तर दिलं। इराणचा पाठिंबा असलेल्या येमेनमधील हुती बंडखोरांवर एअर स्ट्राईक करण्यात आला। यात जवळपास 20हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। तसंच लाल समुद्रातील जहाजांवर यापुढे हल्ला केला तर तुमची अवस्था नरकापेक्षा वाईट होईल असा सज्जड दम डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय। ते इथेच थांबले नाही तर त्यांनी हुती बंडखोरांना पाठिंबा देऊ नका असं इराणला सुनावलंय। जर इराणनं अमेरिकेच्या विरोधात काही कारवाई केली तर अमेरिका याचं सडेतोड उत्तर देईल असंही ट्रम्प यांनी खडसावलंय। तसंच जोपर्यंत हुती बंडखोर लाल समुद्रातील जहाजांवरील हल्ले बंद करत नाही तोपर्यंत त्यांच्या विरोधात जोरदार हल्ला सुरूच ठेवणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं। ट्रम्प यांनी ट्रूथ या सोशल मीडिया अकाउंटवरून हा इशारा दिलाय। आमचे शूर सैनिक अमेरिकेच्या शिपिंग, हवाई दल आणि नौदलाच्या संपत्तीची रक्षा करण्यासाठी हवाई हल्ले करतायत। जहाजांचं दळणवळण सुरक्षित वातावरणात व्हावं आणि दहशतवाद्यांच्या तळांना त्यांच्या नेत्यांना धडा शिकवण्यासाठी हे हल्ले केले जात आहेत। जगातील कोणतीही दहशतवादी संघटना अमेरिकेच्या वाणिज्य आणि नौदलाच्या जहाजांचा जलमार्ग अडवू शकत नाहीत असं ट्रम्प यांनी खडसावलंय। रेड सी मध्ये जे सगळे माल वाहतूक करणारे जहाज आहेत, या जहाजांना वरती हल्ले करणं आणि एकूणच जागतिक व्यापार जो आहे तो विस्कळीत करणं हा ह्या गटाचा मुख्य उद्देश आहे। याचं खरं कारण असं आहे की अशा हल्ले करण्यामागे त्यांना इस्रायलचा विरोध करायचा आहे आणि पॅलेस्टाईनला समर्थन करायचं आहे। मात्र इस्रायलचा विरोध करण्यासाठी आणि पॅलेस्टाईनला समर्थन करण्यासाठी माल वाहतूक करणाऱ्या जहाजांवरती अशा स्वरूपाचे हल्ले करणं, त्या जहाजांना उद्ध्वस्त करणं हे कोणत्याही पद्धतीने कायद्याला, आंतरराष्ट्रीय कायद्यालाही धरून नाहीये आणि हे संयुक्तिक पण नाहीये। त्यामुळे अशा स्वरूपाच्या ह्या गटाला निश्चितपणे धडा शिकवलं जाणं हे गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून ट्रम्प यांनी हे पाऊल उचललेलं आहे। मात्र त्यांच्या या दमदाटीला न जुमानता हुती बंडखोरांनीही निवेदन जारी केलंय। या हल्ल्याला आमच्याकडूनही प्रतिसाद दिला जाईल। अमेरिकेच्या या आक्रमकतेला आमच्याकडूनही योग्य उत्तर दिलं जाईल। आमचे येमेनी सशस्त्र दलाचे सैनिक या हल्ल्यासाठी पूर्णपणे तयार आहेत। डोनाल्ड ट्रम्प यांनी या निमित्तानं इराणलाही इशारा दिलाय। या बंडखोरांना पाठिंबा देणं इराणनं तात्काळ थांबवावं असं ट्रम्प यांनी सुनावलंय। त्यामुळे या हुतीवरच्या मिलिटरी ऑपरेशनच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प हे इराणला स्पष्टपणे संदेश देत आहेत की इराणचे जे प्रॉक्सीज आहेत पश्चिम आशियामधले 3 प्रॉक्सीज किंवा त्यांच्या इराणच्या समर्थनावरती सक्रिय असणारे 3 गट हे प्रामुख्याने इस्लामिक देशांमध्ये आहे। पहिला हमास आहे, दुसरा हिजबुल्ला आहे आणि तिसरा हुती आहे। त्यामुळे हे तिन्ही गटच्या माध्यमातून इराण हा संपूर्ण पश्चिम आशियामध्ये अनेकदा अराजकता पसरवण्याचा आणि हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न करतो आहे। त्याला जोपर्यंत नियंत्रणात आणलं जाणार नाही तोपर्यंत इस्लामिक जगताचा आणि पश्चिम आशियाचा विकास होणार नाही, हे डोनाल्ड ट्रम्प यांचं धोरण असल्यामुळे त्यांनी हे मिलिटरी ऑपरेशन सुरू केलं। हुती बंडखोर हे इराणनं आखातामध्ये तयार केलेल्या ऍक्सिस ऑफ रेझिस्टन्सचे सदस्य आहेत। हुती हा येमेनच्या अल्पसंख्याक झैदी समुदायाचा एक शस्त्रधारी समूह आहे। त्यांना इराणकडून शस्त्रास्त्र, दारुगोळ्यासह ड्रोन सारख्या आधुनिक युद्ध साहित्याचा पुरवठा होतो। याच्या जोरावर राजधानीच्या सना शहरासह बहुतांश उत्तर येमेन 2014 पासून हुतींच्या नियंत्रणाखाली आहे। सौदी अरेबिया आणि अमेरिका, ब्रिटन, इस्रायलचे ते कट्टर विरोधक आहेत। हमास विरोधातल्या इस्रायली युद्धात हुती अधिक आक्रमक झाले। गेल्या काही आठवड्यांत लाल समुद्रातील अमेरिका, युरोपची जहाजं लक्ष्य केली जात आहेत। यासाठी ड्रोन आणि जहाज विरोधी क्षेपणास्त्रांचा वापर केला जातो। नोव्हेंबर 2023 ते ऑक्टोबर 2024 दरम्यान हुती बंडखोरांनी लाल समुद्रात तब्बल 190 हल्ले चढवले अशी माहिती आहे। जहाजाच्या कप्तानांना रेडिओद्वारे मार्ग बदलण्यासाठी धमकावलं जातं। परिणामी अनेक मोठ्या मालवाहू कंपन्यांनी लाल समुद्राचा मार्ग टाळण्याचा निर्णय घेतलाय। 1 वर्षापेक्षा जास्त काळ मोठ्या शिपिंग कंपन्यांना लाल समुद्राचा वापर थांबवावा लागलाय। जागतिक सागरी व्यापारापैकी 15% व्यापार या मार्गाने होतो। त्याऐवजी त्यांना दक्षिण आफ्रिकेभोवतीचा लांब मार्ग वापरावा लागतोय।
तर लाल समुद्रातून व्यापारी जहाजांचा मार्ग अवघड झाल्यामुळे इस्रायलसह युरोपीय देश आणि भारतासारखे आशियाई देश नवे पर्यायी मार्ग शोधत आहेत. त्यासाठी काही कॉरिडॉर विकसित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जे पारंपरिक मार्ग आहे व्यापाराचे त्याच्या ऐवजी दुसरे मार्ग विकसित करता येतील का, त्या दृष्टिकोनातून आयमेक सारखा प्रकल्प हा अत्यंत महत्वाचा राहणार आहे. आणि याच्या माध्यमातून काही समुद्र मार्गाने, काही रेल्वे मार्गाने अशा स्वरूपाने ट्रान्सपोर्टेशन केलं जाईल. आणि साधारणतः मुंबईवरनं जर एखादं जहाज हे युरोपला पोहोचायचं असेल तर त्याला साधारणतः 29 दिवस लागतात. परंतु जर आयमेक सारखा प्रकल्प झाला जो पर्यायी मार्ग म्हणजे रेड सी शिवाय पर्यायी मार्ग उपलब्ध करून देतो आहे, त्याच्या माध्यमातून 14 दिवसांमध्ये आपला माल हा युरोपच्या भूमीवरती पोहोचू शकतो. दरम्यान अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिलं जाईल असं सांगतानाच हुती बंडखोरांनी युद्धाचे संकेत दिले. त्यातच आता इराणच्या भूमिकेकडेही लक्ष असेल. काही दिवसांपूर्वी जुना अणुकरार पुनरुज्जीवित करण्यावरून अमेरिका इराणमधील वाद पुन्हा जिवंत झाला. या पार्श्वभूमीवर इराणनंही चीन आणि रशिया या मित्र राष्ट्रांसह एक बैठक बोलावली आणि आपली मैत्री घट्ट असल्याचं अमेरिकेला दाखवून दिलं. त्यातच आता झालेले हे हल्ले आणि प्रतिहल्ले यामुळे जागतिक राजकारण आता कोणत्या दिशेनं जातंय, त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर कोणता परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.